ट्रॉफी आमचे बनी मामा यांचे आपण स्वागत करूयात. त्यांचं या स्पर्धेला इथं येणं झालेलं आहे, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि मी वसंतदा आपणाला विनंती करेन त्यांचं आपण स्वागत करावं. आपण पाहू शकाल एक अनुभवी खेळाडू आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ट्रॉफी आणि त्यामधले हा आर्यन स्पोर्ट चिरले और चिरोबा दहिवली, ये दो टीमों के बीच में ये मुकाबला वैभव भोपी, काफी खूबसूरत आवाज हरिग्राम का, काफी खूबसूरत आवाज हमने सुना। और अभी यहाँ पे कुछ मुकाबले बचे हैं तो देखेंगे क्या होता है, क्योंकि हर एक मुकाबला वैभव के मतलब हिस्से में एक ऐसा मुकाबला आया था जो रोंगटे खड़ा कर देने वाला मुकाबला था। पिछला मुकाबला दो मुकाबला, ये बहुत कम ऐसे नसीब लगते हैं जिसको लक कहते हैं, कमेंटेटर के लक होने चाहिए, ऐसे मुकाबले मिलने चाहिए। तो ये बहुत बड़ा मुकाबला था। पिछला मुकाबला हमने देखा जिवली बनाम जो हुआ था ढकती जुई के बीच में, और स्टेट डाउन द ग्राउंड, इस गेंद को खेल दिया बिल्कुल वहां पे, थोड़े से मिसफील्डिंग। वसंत दादा बाइकर मामा पैकर है इस टीम के। मैं भी हैरान हूं यार कि आज ना बोले तो हमारे सीनियर हैं, आप अगर कैमरा पर बैकर मामा को जूम कीजिएगा, ये पैकर है। यकीन नहीं होगा शायद किसी को कि कम से कम 60-65 के आसपास। मामा कितनी उम्र है आपकी? 71। ओह माय गॉड, ओ ये बढ़िया स्ट्रोक, यहां से मैक्सिमम नंबर आएंगे 6। साल की उम्र हमारे बाइकर मामा पैकर है इस वक्त दहिवली टीम के। ये देखिएगा इन स्विन हुआ, गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ घुसी। गणेश भाई रात बढ़िया स्ट्रोक हवा में है, और ये विकेट, ये विकेट। टीम देखेंगे चोरोबा दहिवली और आर्यन स्पोर्ट चिरले के बीच में ये मुकाबला, काफी बढ़िया मुकाबला है। आर्यन स्पोर्ट चिरले, वही तो कह रहा हूं, हो जाता है कभी 19-20। टीम की टोटल की बात करें तो रन संख्या बन चुकी है 7 रन, 7 रन ऑन बोर्ड। ओ द विकेट, फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे आड़े बैट से खेलने के लिए। ये देखिएगा बढ़िया स्ट्रोक, व्हाट अ शॉट, जस्ट लाइक रॉकेट। डीजे अंपायर ने अभी तक कुछ भी इशारा नहीं किया। यस, अभी बजाएगा का डीजे।
दादा इतनी जज्बाती डीजे ऑपरेटर को क्यों है अभी पता चली, वो भी दहीवली के है। तो गेंद हवा में थे तब भी गाना बजाना शुरू। गांव की टीम है, कहीं ना कहीं एक दिल में कोना जरूर रहता है, मेरी गांव की टीम है जीतेगी, चाहते हैं सभी। तो इसमें कोई गलत नहीं है। आकाश ने वैसे देखा जाएगा तो आकाश डीजे आजकल इस पूरे इलाके में टेनिस क्रिकेट में बहुत माहिर डीजे है और बहुत खूबसूरत आवाज उनकी पहुंचती है दर्शकों तक, उसमें कोई दोहराए नहीं। हमारे भाऊ गायकर माजी सदस्य रह चुके हैं शायद सोमटनी ग्राम पंचायत के, और बहुत प्यारे इंसान। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, उड़ा इस गेंद को हवा में खेल दिया, स्टे डाउन द ग्राउंड। यहां से नंबर आएंगे मैक्सिमम। सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट। ये आकाश डीजे हमें चलेगा, कोई बात नहीं है, 6 रन आएंगे। मैं वैभव भूपी का वो जो फिलहाल बहुत फेमस जो सोशल मीडिया पे चल रहा है, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव 6। 6 रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 19 रन। ओवर द विकेट, आड़े बैट से खेलना चाहते थे, ब्रश किया था गेंद ने बल्ले के ऊपर ही हिस्से को, और जब तक कि थ्रो करे 1 रन बनी है। परसों बहुत मजा आने वाला है, रायगढ़ थाना मैच, उसके बाद रायगढ़ और थाने की सभी मंजी हुई टीमें खेलेगी। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार, ओवर द विकेट के साथ, लो फुल टॉस गेंद अलोंग द कार्पेट, ऑफ साइड में खेला है, वहां पे प्रोटेक्शन है, जब तक कि थ्रो करे इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल की। राणा ग्रुप बैलगाड़ा शरीयत, हमारे वैभव घरत बहुत प्यार करते हैं आपसे, रुकेश से। जब भी देखो वैभव घरत रात भर रुके रहते हैं, बहुत चाहते हैं आपको। ओ उड़ा दिया इस बार, देखिएगा हवाई हमला, और ये नो गेन और बोनस आउट किया था। 6 रन 7 रन। छह रन बनेंगे काफी। यस अंपायर, नो बॉल, फ्री हिट रहेगी, अगली गेंद फ्री हिट रहेगी, इसमें कोई दोहराए नहीं है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए। हमारे बनी मामा शुक्रिया अदा करना चाहूंगा, आप यहां पे आए, आपका दिल से फिर एक बार शुक्रिया अदा करना चाहूंगा। और यहां से हमारे बनी मामा जाते हुए, वो द विकेट, फिर एक बार गेंदबाज तैयार, मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में खेल दिया, वन फील्डर बिटवीन कैच। ओ ये गलती, ये छोटी छोटी गलतियां आपको बैकफुट पर लेके जाएगी। देऊन टाकते, अरे ते कुणाचे आहेत कोण सांगेल का, मग कोण बोलणार आहे नाही तुझ्यासारखा। टीम का टोटल की बात करें तो रन संख्या बन चुकी है इस वक्त 31 रन। 31 रन
31 रन ऑन स्कोर बोर्ड। ओवर नंबर 2 यानी कि 15.50 की औसत से प्रति ओवर रन बनाने में कामयाबी मिली है यहाँ पे बल्लेबाजी करने वाली दहिवली टीम को। एक तरफ चिरले टीम, पहले मुकाबले में चिरले टीम ने क्या शानदार जीत दर्ज की थी, लेकिन दहिवली टीम के बल्लेबाज इस वक्त हावी हो रहे हैं। हमारे जनार्दन पाटिल साहब भी काफी मेहनत करते हुए, लगातार आज दूसरी रात है, काफी मेहनत करते हुए नजर आ रहे हैं इस वक्त उपसभापति ट्रॉफी के लिए। हाँ, ये बात सही है, सब आयोजन करता रात भर जगते हैं और मुकाबले को सफल करने के लिए काफी मेहनत रहती है। खास तौर पर रुकेश काटावली की तारीफ करना चाहूंगा, 4 महीने से तैयारी रहती है उसकी, पूरी तरह से मुकाबले किस तरह से करने हैं, कौन से कमेंटेटर बुलवाने हैं, क्या अलग करने को मिलेगा, सब सब उसके दिमाग में रहता है। काफी मेहनत रहती है और पर्दे के पीछे के कलाकार है, कभी पर्दे के सामने भी नहीं आते। नए गेंदबाज के साथ शुरुआत होगी। साई ठाकुर वो द विकेट, साई की पहली गेंद अलॉन्ग द कार्पेट, इस गेंद को खेल दिया, 1 रन बनेगी, दूसरी की कोशिश, रनआउट का चांस। आज किस्मत साथ दे रही है बल्लेबाजी करने वाली दहिवली टीम का और काफी खुश हमारे पैकर बाइकर मामा। गेंदबाज तैयार, ओ द विकेट, फिर एक बार, here is next one along the carpet on side में खेला है, प्रोटेक्शन है वहां पे, दूसरी की कोशिश, लेकिन ऐन वक्त पर नकारा बल्लेबाज ने, 1 ही रन बनेगी और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। जगदीश जी काटावले आ चुके हैं, वसंत दातार जो कि प्राइवेट लिमिटेड के मैनेजमेंट में है और उनकी तरफ से हमें 500 टी शर्ट और 11,000 रुपए की धनराशि मिली है। देखिएगा काफी खुश है और कल आने वाले हैं वो दातार सर। एक से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, रन बने 35 माफ कीजिएगा, 35 रन ऑन बोर्ड। वो द विकेट, गेंदबाज तैयार, हियर इज नेक्स्ट वन, अगली गेंद उड़ा दिया, इस गेंद के ऊपर बड़ा हिट आएगा, नंबर आएंगे 4, मैक्सिमम 4 रन। टोटल टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए 39 रन, 39। उनतालीस रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ये देखेगा, बढ़िया स्ट्रोक और ये भी गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, ओ द विकेट, अलोंग द कार्पेट, इस गेंद को खेल दिया, फिर एक बार वहां पे खिलाड़ी है और दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज। 2 रन कंप्लीट, तीसरी की मांग की थी लेकिन रनआउट के रूप में विकेट जाएगा। इसी के साथ पहले सत्र का खेल हुआ समाप्त। टीम की टोटल हो चुकी है 3 ओवर की समाप्ति के बाद 45 रन। जीतने के लिए 18 गेंदों में 40 रनों की जरूरत।
तिचे दोन संघ एकत्र लढताना पाहायला मिळतील. I11 कोण विरोधात असणार आहे? अजिवली संघ सुदर्शन गायकर. दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस साठी यायचं आहे. आता सरपंचांना प्रश्न पडणार आहे की पैसे कोणावर लावायचे, कारण मतदारसंघ एकच. जर कोणवर चीड केली तर आजिवलीची मतदार तुटतील. त्यामुळे आता जिथे शिसवे कुठे असाल या इकडे. आता खरी कसरत आहे तुमची, कारण एकाच ग्रामपंचायतीमधले दोन संघ, एकीकडे गावदेवी आजिवली आय थिंक आणि I11 कोण संघ. दोन्ही संघांना आपण देऊया बेस्ट ऑफ लक. सुदर्शन गायकर, अनिकेत म्हात्रे, एकीकडे असणारे अक्षय गाताडे. म्हणजे मोठे संघ आहेत दोन्ही संघ. सुदर्शन गायकर, आपण गेल्या कित्येक वर्ष रायगडच्या लॉट्स मध्ये खेळणारा हा संघ पाहत असतो. हा सरपंच. बघा सरपंचाची अनाउन्समेंट मी आत्ताच लाईव्ह, त्यांचा फोन चालू आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की दोन्ही टीम त्यांच्यासाठी महत्वाच्या आहेत. कोणी जिंकू दे, 3,000 रुपयाचं पारितोषिक. राजकारणी धोरण आहे. आता कुठल्या संघाची बाजू नाही. हे पहा, जगदीश काटावले, संदीप म्हसकर, त्यानंतर आपण रुपेश खारके, रुपेश म्हसकर, किरण सते, सुनील पाटील, रवी सते, जनार्दन पाटील, जय हनुमान मंडळ अध्यक्ष अमित घोगरे, राज पाटील, संजय टावरे, संजोग टावरे, साहिल पाटील, सूरज ठाकूर, या सगळ्यांची खूप मोठी मेहनत आहे. रोकेचं किती बारीक लक्ष आहे पहा. सगळ्यांची नावं माझ्यापर्यंत आणून ठेवली आणि या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. गुरुनाथ मुकादम यांचाही महत्वाचा रोल आहे. भातानपाडा वैभव घरात, त्यांना कसं विसरता येईल. आणि गौरव पाटील, त्यांचंही महत्वाचं योगदान आहे. चला, मॅच मध्ये आपण पाहू शकाल जिंकण्यासाठी गरज आहे 46 धावांची. आता 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघ आहे तो मात्र चिर्ले संघ. ही जी गरज आहे ती कशा पद्धतीने पूर्ण केली जाते. आघाडीचे दोन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. एकीकडे असेल निर्दोष घरत. निर्दोष घरत याची ओळख आपल्याला सांगण्याची गरज नाहीये. वैभव, जर आपण पाहिलं, जेव्हा तालुका हाफचा लॉट्स असतो किंवा मग रायगड हाफचा लॉट्स असू देत, त्यामध्ये हा खेळाडू अगदी मनमुराद खेळत असतो आणि त्यामुळेच कदाचित चिर्ले संघामधून, चिर्ले गावामधून त्याचं नाव जरूर आवर्जून घेतलं जातं. यस, अंपायरचा ग्रीन सिग्नल. अजिली ओन द टॉस अँड डिसाइड टू. काय निर्णय असणार आहे? ओ द विकेट. पहिला बॉल उडवला. या बॉलला हवेमध्ये बऱ्याच वेळ हवेमध्ये संचार करत असलेला बॉल मात्र जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला विकेट डाऊन. आयोजकांच्या वतीनं चहाची मागणी केलेली आहे, तर माझा आवाज तिथपर्यंत पोहोचत असेल तर येऊ द्या. सगळे सुस्तावलेत. पहिल्या बॉलवर पहिला विकेट आपण पाहिलं. उपसभापती चषक 2024 हे 14वे वर्ष आहे आणि या 14व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करतीये. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपीज, सेकंड प्राइज 15,000, थर्ड and fourth prize 25,000 rupees. Player of the tournament, two-wheeler bike,
मोर एक्साइटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतील, कारण या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं आपण पाहिलं. आता सेलिब्रिटी सुद्धा पाहायला मिळाला, रायगड ठाण्याच्या मॅच सुद्धा पाहायला मिळतील. ओ परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकासमोरून बॉल गेला आणि 0 धावसंख्येवर हा ही बॉल संपुष्टात येतोय. टीमची टोटल 0 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आहे प्रसाद पाटील. प्रसाद पाटील फलंदाजी करत असताना 28 धावांची बहारदार खेळी करणारा हा खेळाडू बॉलिंग मध्ये सुद्धा तेवढा तरबेज. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. ओ काय जबरदस्त गोलंदाजी आहे. संशयाची पाल जरूर कुसकुसले मनामध्ये, परंतु अंपायर सांगतायत 1 बाउन्स. प्रसाद पाटील याला मी सोमठ्याच्या मैदानावर बघितलेलं, त्याच वेळेला मला वाटलेलं की हा खेळाडू या वर्षीचा हंगाम गाजवणार आणि तो खरोखर गाजवतोय. बॅटिंग करत असताना 28 धावा आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 1 विकेट 0 धावा. अजून काय हवं. पॉवर प्ले मध्ये ज्या गोलंदाजावर टांगती तलवार असते त्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 0 धावा आणि 1 विकेट, यापेक्षा अजून काही करू शकत नाहीये गोलंदाज. खूप प्रयत्न आहेत, खूप मेहनत आहे प्रसाद. उडवला स्टेट डाऊन द ग्राउंड आणि विकेट. विकेट 4थ्या चेंडूवर हा दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळेल. विकेट गेला आपल्याला पाहायला मिळालं आणि 0 धावसंख्येवर अद्याप बॉल फेकले गेलेले आहेत. पॉवर प्लेचे 4 बॉल. वैभव, खरोखर तुझं मी आभार मानेन, कारण आज काही परिस्थिती अशी आहे तरी सुद्धा या मॅचला तो थांबून आहे. अगदी मनापासून आभार मानेन मी. जाहीरपणे काही गोष्टी डिक्लेअर करणार नाहीये, परंतु तू माझ्या शब्दाला किंवा या मॅचला जागला त्याबद्दल खरोखर अगदी मनापासून आभार तुझे. बॉलिंग ट्रॅकवर ओ द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता, यावेळेला फेकून दिलाय. 1 धाव कंप्लीट. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पहिली धाव पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे 15-20 धावा पाहायला मिळत आहेत, तिथे आता बऱ्याचशा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पहिली धाव, आणि ज्यामध्ये जर आपण पाहिलं निर्दोष करत याचा गोल्डन डक विकेट. म्हणजे कमालीची गोलंदाजी प्रसाद पाटील. 15 नंबरचा टी शर्ट प्रदान केलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मस्त फटका आहे आणि यावेळेला रिझल्ट येणार चौकाराचा, आणि चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल 5 धावा. उर्वरित 12 चेंडू असणार आहेत आणि 41 धावांची गरज आहे. अर्थातच 20.50 प्रत्येक षटका पाठीमागे 20.50 ची सरासरी राखावी लागेल बॅटिंग करत असताना चिर्ले संघाला. 12 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. अवघड आव्हान आहे, परंतु अशक्य नाहीये. चिर्ले संघ आपण पाहिलं तर मातबर संघ आहे आणि
क्रिकेटमध्ये वैभव नेहमी सांगत असतो, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते. हो, खरं आहे. आम्ही बघितलंय 6 बॉलमध्ये 1 धाव सुद्धा निघत नाहीये आणि 6 बॉलमध्ये 36 धावा सुद्धा निघतात. हेही बघितलंय. वाईट बॉल, एक्स्ट्राची 1 धाव. आता मात्र 12 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. नवीन बॉलर अनिकेत पाटील मैदानामध्ये दाखल. अवैध बॉडी, शरीरापासून दूर फेकला गेलेला हा बॉल एक्स्ट्राची 1 धाव देऊन जाणार आणि आता मात्र समीकरण बदलतोय. अनिकेत पाटील, बैकर मामा थोडेसे चिंताग्रस्त आहेत. ओव्हर द विकेट, उडवलाय सर, बॅटनं खेळला या बॉलला आणि जाणार सहसी मारेशा पार षटकार. षटकारानं मात्र गतिमान पद्धतीनं धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे ती मात्र 13 धावा. 13 धावा डबलकावर पाहायला मिळतील. ओ द विकेट. किती वेगवान पद्धतीनं बॅट फिरवली गेलेली बॅट्समनच्या माध्यमातून, मात्र शॉट सिलेक्शन योग्य नव्हतं. फुटवर्कचा वापर केला नाही आणि काही क्षणामध्ये बॉल गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. मिस टायमिंग सोक, फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला जाईल. आणखीन एक विकेट. सुंदर आवाज आपण अजय गायकवाड यांचा ऐकाल. सुंदर सुंदर गीतं रचण्यामध्ये माहीर आहेत ते. यावेळेला मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय, आयुष मडवी. चिर्ले संघ खूप अडचणीत आहे. यावेळेला मात्र चिर्ले संघाला तारणहार भेटायला पाहिजे. एक साजेदारी बिल्ड होणं गरजेचं आहे, कारण अशाच पद्धतीचे विकेट जात राहिले तर मात्र या स्पर्धेपासून लांब व्हावं लागेल. चिर्ले संघामध्ये क्षमता आहे ती, परंतु एक साजेदारी बिल्ड होत नाहीये. 3 विकेट गेलेले आहेत. प्रत्येक येणारा खेळाडू 1-2 बॉल खेळतोय आणि त्यानंतर मात्र माघारी परततोय. अलोंग द कार्पेट यावेळेला मात्र ऑन साइडला खेळला. या बॉलला प्रोटेक्शन आहे तिथे. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि या 1 धावेनं टीमची टोटल 14 धावा. 14 धावा धावफलकावर लगावल्या जातील. एकीकडे चिर्ले तर एकीकडे दहिवली संघ. 2 संघांमधली डिशुम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय बॉल आणि काही क्षणामध्येच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल काहीतरी भविष्य वर्तवत आहे चिर्ले संघाचं. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल मजबूत करतोय दहिवली संघाला आणि अशा वेळेला मात्र हाही षटक संपतोय. टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 14 धावा. आता शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. आणि 32 धावा टार्गेट जरी पॉसिबल असेल तरी, परंतु वालवंटातून पाणी शोधायचं आहे, कारण एवढं शक्य नाहीये. कारण ज्या गोलंदाजांनी इतकी भयंकर गोलंदाजी केलेली आहे दहिवली संघाच्या, त्या गोलंदाजांकडून आता 32 धावा खर्च करणं नॉट पॉसिबल. उडवला या बॉलला आणि सरळ जाणार चेंडू.
अंपायर चौकार. ओव्हर द विकेट. उडवला या वेळेला दुसरा बॉल सीमा रेषा पार षटकार. मी मगाशी म्हटलेलं पॉसिबल नाहीये, पॉसिबल आहे, परंतु वालवंटातून पाणी शोधावं लागेल आणि ते काम केलं बॅटर आपल्याला पाहायला मिळेल आयुष मडवी. आता 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 4 बॉल 22. या बॉलवर मोठा रिझल्ट आला तर कदाचित मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न असेल, परंतु नाही. सिंगल रन. आता 3 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल. आता यानंतर स्वतः परमेश्वरच वाचू शकतो चिर्ले संघाला. काहीतरी चमत्कार घडायला लागेल आणि प्रत्येक वेळेला चमत्कार घडतातच असं काही नाहीये. प्रत्येक वेळेला आपल्याला मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय क्रिकेट नसतो मित्रांनो. चमत्काराची वाट बघायची नसते. यावेळेला अलॉंग कापेट यावेळेला ऑफसाईडला खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. 1 धाव कंप्लीट. 2 बॉल. आता 20 धावांची गरज आहे. नॉट पॉसिबल. विजयाच्या दरवाज्यावर ठकठक करणारी टीम अर्थातच चिरोबा दहिवली संघ आपण पाहू शकाल. कमाल कमालीची बॅटिंग आणि गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 9 धावा. हवेमध्ये खेळलाय. यावेळेला मात्र चौकार येणार जरूर, परंतु वेळ झाला. आता या चौकारानं मात्र टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. औपचारिकता बाकी आहे. 16 धावा शेवटच्या 1 बॉल मध्ये हव्या आहेत. आणि ती औपचारिकता पूर्ण करणार का? उडवला या बॉलला. स्वीट फिनिश होतोय का? यस. षटकार आला आणि षटकारानं मात्र जरी हरला असला चिर्ले संघ तरी मात्र आनंदाचं वातावरण तयार करून जातोय आपल्या संघामध्ये. वेल डन चिर्ले संघ. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट आणि बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच टीम चिरोबा दहिवली संघ.